बीड़ जिले के मस्साजोग में महिला सरपंच के पति संतोष देशमुख की हत्या के बाद भारतीय जनता पार्टी विधायक सुरेश दस ने देशमुख परिवार से मुलाकात कर शोक व्यक्त किया और पुलिस कार्रवाई पर सवाल खड़े किए। यह घटना न सिर्फ केश तालुका बल्कि पूरे जिले में चर्चा का विषय बनी हुई है। बीड़ जिले के मस्साजोग गांव में महिला सरपंच के पति संतोष देशमुख की हत्या के बाद तनाव का माहौल है। इस घटना को लेकर भारतीय जनता पार्टी विधायक सुरेश दस ने मृतक के परिवार से मुलाकात की और शोक व्यक्त किया। सुरेश दस ने कहा कि यह बीड़ जिले के इतिहास में पहली बार हुआ है कि किसी व्यक्ति की इस तरह हत्या हुई है। उन्होंने यह भी सवाल उठाया कि अपहरण के 3 घंटे बाद तक पुलिस ने मामला दर्ज क्यों नहीं किया। विधायक ने दोषी पुलिसकर्मियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। पोलिसांची भूमिका याच्यामध्ये संशयास्पद आहे। पाटील नावाचे कोण कर्मचारी आहेत, महाजन नावाचे कर्मचारी, एक बनसोडे म्हणून कर्मचारी, त्यांचं नाव सांगितलं गेलंय। 40-40 मिनिटं जर ते बोलावूनही येत नसतील आणि 3 तासामध्ये FIR घेतला गेला नाही, कारण अपहरण झाल्याच्या नंतर 15व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला त्यांचे आत्तेभाऊ गेलेले, म्हणजे तातडीनं जर फिर्याद घेतली गेली असती आणि लगेच शोधाशोध केली असती तर संतोषचा जीव गेला नसता। इतक्या चुकीच्या पद्धतीने 3 तास सतत मारहाण जर केली तर माणूस जिवंत कसा राहील, म्हणून त्यांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे। त्यामुळं जर त्यांची इन्व्हॉल्वमेंट मी बेजबाबदार स्टेटमेंट करणार नाही, परंतु पुढील तपासामध्ये जर आता इथं सगळ्या ग्रामस्थांचा ठराव झाला आहे, कुटुंबियांचा ठराव झाला आहे। अगोदर काही लोकांनी अतिउत्साहामध्ये CID चौकशीची मागणी केली वेगवेगळी, परंतु इथं CID चौकशीची गरजच नाही। आमचं सर्वांचं मत असं झालं आहे की ॲडिशनल SP पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहेत। ॲडिशनल SP तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते SP साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत इथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भोवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत असं ग्रामस्थांचं मत आहे।